लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 हत्तींचं बळ मिळाल्याचं चित्र निर्माण झालं। त्यामुळे महाराष्ट्रात अनेक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या मान्यवरांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। तसाच प्रकार भोसरी विधानसभा मतदारसंघातही घडलाय। अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडली आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटामध्ये उडी मारली। अपेक्षेप्रमाणे गव्हाणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर भोसरीचा आखाडा कोण मारणार म्हणून जोरदार चर्चा सध्या विधानसभा मतदारसंघात सुरू आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये महेश लांडगे यांच्याबाबत अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाल्याची चर्चा, त्यासोबतच महेश लांडगे यांच्यावर माजी नगरसेवक नाराज आहेत, त्यामुळे गव्हाणे यावेळी बाजी मारतील अशी देखील चर्चा होते। परंतु त्याच वेळी महेश लांडगे यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे आणि समाविष्ट गावांना दिलेल्या न्यायामुळे महेश लांडगे हॅट्रिक करतील आणि भोसरीचं मैदान पुन्हा मारतील अशी देखील चर्चा। याच संदर्भात आपण या व्हिडिओमधून सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी दीपक दराडे आणि आपण पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा आणि नियमितपणे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर प्रेस करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। भोसरी विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी जाणून घेताना आपल्याला फार मागे जाण्याची आवश्यकता नाही, परंतु 2014 पासूनच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात। अजित गव्हाणे यांनी या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलाय। आमदार लांडगे यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये काय केलंय असा प्रश्न गव्हाणे यांनी वारंवार उपस्थित केलाय। खरं म्हणजे 2014 मध्ये महेश लांडगे यांनी अजित गव्हाणे यांचे राजकीय गुरु माजी आमदार विलास लांडे यांचा अपक्ष उभा राहून पराभव केला होता। लांडे यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांच्या विरोधातील बंड म्हणजे महेश लांडगे यांचा राजकीय उदय होता, हे मान्य करावं लागेल। विलास लांडे नकोत म्हणूनच साधा एक नगरसेवक असलेल्या महेश लांडगे यांच्या मागे त्यावेळच्या राष्ट्रवादीतील नगरसेवक उभा राहिले आणि विलास लांडे यांच्यासारख्या त्यावेळच्या बलाढ्य राजकीय नेत्याचा महेश लांडगेंनी पराभव केला होता। एवढंच नव्हे तर गेल्या 10 वर्षात विलास लांडे यांनी 2 वेळा महेश लांडगेंच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यामध्ये भोसरीच्या जनतेनं महेश लांडगे यांच्या झोळीमध्ये मताचं दान टाकत विलास लांडे यांना पराभूत केलं। हे सांगण्याचं कारण म्हणजे अजित गव्हाणे यांचं शरद पवार गटाकडून तिकीट निश्चित करण्यामध्ये विलास लांडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे। याबाबत त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवलंय। अजित गव्हाणे यांना महाविकास आघाडीतून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता रवी लांडगे यांनी अर्ज माघारी घेतला तरी सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं काम करतील का असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आणि हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे या शिवसैनिकांनी तशी भूमिका देखील उघडपणे घेतली आहे। तसं झालं तर त्याचा फटका हा अजित गव्हाणे यांनाच बसणार आहे। गेल्या 10 वर्षात काय केलं असा प्रश्न उपस्थित करून गव्हाणे आणि त्यांच्या यंत्रणेनं रस्त्यावरील खड्ड्यांपासून ते प्रलंबित प्रश्नांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले। मात्र यामध्ये गव्हाणे यांचा सेल्फ गोल झाल्याची चर्चा भोसरी मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे महेश लांडगे हे त्यांच्या प्रत्येक मेळाव्यातून त्यांनी केलेल्या कामाची आणि सोडवलेल्या प्रश्नांची यादीच वाचून दाखवत आहेत। त्यामुळे गव्हाणे आणि त्यांची टीम हे केवळ आरोप करताना दिसत आहेत। ते 25 वर्ष नगरसेवक होते, त्या काळात त्यांनी काय केलं आणि यापुढील काळामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते काय करणार आहेत याविषयी मात्र गव्हाणे सांगत नाहीत, असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। अजित गव्हाणे यांची प्रतिमा सुसंस्कृत आणि अभ्यासू म्हणून सुरुवातीला तयार झाली होती, मात्र त्यांनी हातात घेतलेले जे हे मुद्दे आहेत ते पाहता केवळ ते राजकीय दिसतात। भोसरीतील अर्बन स्ट्रीटचा मुद्दा त्यांनी घेतला,
त्याविषयी बोलताना ते कधी 35 कोटी तर कधी 45 कोटी रुपयांचा त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना दिसतात. पण वास्तवामध्ये सदर काम हे 19 कोटी रुपयांचं आहे हे उघड झालंय. किंबहुना अर्बन स्ट्रीटच्या कामामध्ये त्यांच्याच नातेवाईक सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधामुळं अडथळे आलेत. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावर 1400 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला. वास्तविक निविदाच राबवलेली नाही तर खर्च कुठून होणार? त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळा असो किंवा संविधान भवन, जनजागृतीबाबत केलेल्या रिक्षा हुडवरील कथित स्वाक्षरीमुळं वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न असो, मात्र अजित गव्हाणे आणि त्यांच्या टीमला यामध्ये फारसं यश येताना दिसत नाही. महेश लांडगे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. पिंपरी चिंचवडकरांच्या मनात ते त्यामुळं अधिक घट्ट बसत असताना दिसत आहे हे सगळं चित्र. आणि अजित गव्हाणे यांनीही विकासाच्या मुद्द्यावरच मांडणी करावी आणि भोसरी मतदारसंघाचं व्हिजन मांडावं अशी भोसरीकरांची अपेक्षा आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे भाजपा आणि महेश लांडगे यांच्यावर नाराज असलेल्या माजी नगरसेवकांची भोसरीसह पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कायमच चर्चा राहिलेली. आताही माजी नगरसेवक सोबत असतील तर गव्हाणे यांचा विजय सोपा होईल असा दावा केला जातोय. मात्र जे नगरसेवक आजच्या घडीला गव्हाणेंसोबत आहेत ते 14 म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्या सोबत नव्हते. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. किंबहुना जे सोबत होते त्यातील अनेकांनी लांडगेंविरोधातच काम केलं. त्यात गेल्या 2-2.5 वर्षापासून महापालिकेत प्रशासक राजवट आहे. त्यामुळे नगरसेवकांचा आणि नागरिकांशी असलेला जो त्यांचा कनेक्ट आहे तो कमी झालेला आहे. कोविड काळापासून ताकदीनं काम करणाऱ्या या माजी नगरसेवकांची किती मदत होईल याविषयी शंका निर्माण होते. परंतु असे लोकांमध्ये जाऊन काम केलेले किती नगरसेवक हे गव्हाण्यांसोबत आत्ता आहेत हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मतदानाला थोडेच दिवस बाकी आहेत. अजूनही गव्हाणे यांच्याकडून एकाही विजनच्या बाबतीत एखाद्या मुद्द्यावर चर्चा होत नाही. त्यामुळं केवळ आरोप करून निवडणूक जिंकता येईल असं म्हणणं अति आत्मविश्वासाचं ठरू शकतं. शेवटी मतदार राजा निर्णय घेत असतो. ते कुणाला मत देणार आणि कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं याविषयीची प्रतिक्रिया आपण नक्की नोंदवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.